तर वळूया पुढील बातमीकडे। पुणे अपघात प्रकरणामध्ये आरोपीच्या रक्त नमुन्यामध्ये फेरफार करण्यात आला होता आणि या प्रकरणातील आरोपी डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांना कोर्टात हजर करण्यात आलं। या प्रकरणातील तिघा आरोपींची पोलीस कोठडी आज संपतीये। सुनावणीच्या वेळेस आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती। तर आणखीन काही जण संशयित आहेत, त्यांचा तपास करायचा असल्याचंही सांगण्यात आलेलं आहे। तर आपण बघतोय पुणेकार अपघातातील हे महत्त्वाचे आरोपी म्हणावे लागतील। तिघा आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी सरकारी वकिलांनी कोर्टाला विनंती केलेली आहे। आज पोलीस कोठडी संपल्यानंतर आता कोर्ट नेमका काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल। अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। अरुण, कोर्टाचा निकाल नेमका कधीपर्यंत येईल? आता काही वेळापूर्वी त्या ठिकाणी युक्तिवाद संपलेला आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये कोर्ट या संदर्भातला निकाल म्हणजे या आरोपींना पोलीस कोठडी द्यायची किंवा नाही आणि द्यायची झाल्यास किती दिवसांची द्यायची हे सांगणार आहे। युक्तिवादामध्ये आपण पाहिलं की सरकारी पक्षाच्या वतीनं आणखी 7 दिवसाची पोलीस कोठडी मागण्यात आलेली आहे। कारण हा एक कलम जे ऍड यामध्ये करण्यात आलेला आहे ते लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कलम यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार म्हणजे त्याबाबतचा पुढचा तपास करायचा आहे। विशेष म्हणजे की ज्यांनी हे पैसे दिले होते किंवा पैशाचा व्यवहार करण्यासाठी कुणी मध्यस्थी केली होती, कुणाच्या सांगण्यावरून केली होती, या सगळ्या संदर्भाचा तपास करायचा आहे आणि म्हणून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली। तर दुसऱ्या बाजूला बचाव पक्षाच्या वतीनं की यामध्ये कुठल्याच प्रकारचा तपास अजून बाकी नाही, पहिल्या दिवशी ज्या कारणासाठी म्हणून पोलीस कोठडी घेतली होती तीच कारणं आजही सांगण्यात आलेली आहे आणि तपासामध्ये प्रगती असल्याचं सांगत असताना पुन्हा पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचं सांगितलंय। मात्र या संबंध युक्तिवादामध्ये एक गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट झालेली आहे ती म्हणजे की एका महिलेचं रक्त घेतलं गेलं होतं ही बाब पोलिसांकडून त्याप्रमाणे सरकारी पक्षाकडून न्यायालयात सांगण्यात आलेला आहे। बिलकुल, धन्यवाद अरुण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून या सुनावणी संदर्भातले अपडेट आम्ही वेळोवेळी घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। तर डॉक्टर, कोर्टात काय युक्तिवाद झालाय ते आपण बघतोय। डॉक्टर श्रीहरी यानं अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने घेतले, रक्ताच्या सिरिंज कचऱ्यात न टाकता कुणाला तरी देण्यात आल्या, त्या कुणाला दिल्या याचा शोध घ्यायचा आहे। कुणाच्या सांगण्यावरून गुन्हा केला हे तपासायचं आहे। डॉक्टर तावरे यांचा कुठेच प्रत्यक्ष सहभाग नाही, एकमेकांशी कॉल झाले त्याचा तपास करायचा आहे। आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी असा युक्तिवाद आज कोर्टात झालाय। न्यायालय पुढच्या काही मिनिटात या संदर्भातला निकाल देणार आहे।